उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही, आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फिला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. खैरेंवरती नाराजी व्यक्त करत राजू शिंदेंची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी. तिसरा उमेदवारही उद्धव ठाकरेंना सोडून गेलाय. राजकारणात पुन्हा एकदा खळबळ. तर छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पाऊस, विजांच्या कडकडाटाने शहर दणाणलं. आज उद्याही पावसासह गारपिटीची दाट शक्यता. आता बघूया सविस्तर बातम्या. विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर पश्चिम मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार राहिलेले राजू शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना शेवटचा जय महाराष्ट्र केलाय. तर शिंदे यांना भाजपमधून स्थानिकांचा विरोध होत असल्याने ते कोणत्या पक्षात जाणार हे अद्याप निश्चित नाहीये. मात्र शिंदे यांनी 1 एप्रिलला उद्धव ठाकरे यांना थेट राजीनामा पाठवला. मात्र राजीनाम्यात त्यांनी माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावरती खापर फोडलंय. राजू शिंदे यांना ठाकरे गटात आणण्यामागे अंबादास दानवे होते. त्यांना उमेदवारी मिळवून देण्यातही त्यांचाच वाटा होता. आता राजू शिंदे पक्ष सोडून जाणार असल्याने खापर खैरेंवरती फुटेल, याची दक्षता घेतली गेली असण्याची शक्यता नाकारण्यात येत नाहीये, अशी चर्चा कट्टर शिवसैनिकात होत आहे. राजू शिंदे यांचा पराभव शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी केलाय. निवडणुकीत दोघांतील राजकीय संघर्ष विकोपाला गेल्याचंही पाहायला मिळालं होतं. अतिटतीच्या लढाईत अवघ्या 16,000 मतांनी राजू शिंदे यांचा पराभव झाला होता. त्यांनी 1 लाख मते मिळवली होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीतही राजू शिंदे यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नमस्कार, मी राजू शिंदे, छत्रपती संभाजीनगर. आज मी विधानसभा प्रमुख, शिवसेना पक्षाचा, माझे सर्व सहकारी यांनी सगळ्यांनी मिळून आज शिवसेना पक्षाचा राजीनामा माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्याकडे पाठवलेला आहे. तसेच अंबादास दानवे यांच्याकडे सुद्धा पाठवलेला आहे. मी काही कारण असतो आणि माझे खासदार चंद्रकांत खैरे यांच्यावर नाराजी व्यक्त करीत मी माझ्या पदाचा आणि पक्षाचा राजीनामा आज दिलेला आहे. मला माहिती आहे की माझ्यासाठी सर्वांनी कामं केले. माझे मित्रपरिवार असेल, शिवसैनिक असेल, जे कार्यकर्ते, त्यांनी सर्वांनी जीवाचं रान करून काम केलं. परंतु पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पाहिजे तसं काम तर केलंच नाही. परंतु पहिल्या दिवसापासून जे विरोध केला होता तर शेवटपर्यंत आणि आतापर्यंत त्यांचा विरोध कायम. त्याच्यामुळे यांना सर्वांना सोडून मी सर्व कार्यकर्त्यासहित पक्षाचा राजीनामा दिलाय आणि उद्धव साहेबांनी तो स्वीकारा अशी विनंती करतो. शिंदे यांच्या राजीनाम्यानंतर माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी तातडीची पत्रकार परिषद घेत राजू शिंदे यांचा चांगला समाचार घेतलाय. पक्षात इच्छुक असताना देखील अंबादास दानवेंमुळे त्यांना तिकीट मिळालं, असा उल्लेख देखील त्यांनी केलाय. त्यामुळे आता खैरे दानवे यांच्यात अद्याप शीतयुद्ध सुरू असल्याचं दिसून आलंय. माझ्यावर आरोप कोणी करत नाही, करण्याचा प्रयत्न पण कोणी करत नाही. पण एका व्यक्तीने जो काही राजीनामा दिला तो मी काल माझ्या व्हॉट्सअपमध्ये पाहिला. ती व्यक्ती महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्षाला प्रचंड त्रास देत होते. महापालिकेच्या ज्या ज्या काही महापौर झाले, 2 महिला महापौर झाले, 1 पुरुष महापौर झाले, बाकी अजून 1 पुरुष महापौर झाले, त्यावेळेस सुद्धा प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही योजना होऊ द्यायचं नाही, हे त्याचं कारण होतं. आणि म्हणून जी आज पाण्याची योजना जी आपल्याला झाली असती तर 2-3 वर्षापूर्वी आपलं पाणी मिळालं असतं. आणि आता 2800 कोटीपर्यंत गेले. 792 कोटीची ती पीपीपीची योजना होती, ती हाणून पाडण्याचं काम सुद्धा त्या व्यक्तीनेच केलं. आणि म्हणून ब्लॅकमेलिंग, चिकलठाणा एरियात सगळे उद्योजक म्हणून होते ब्लॅकमेलिंग, आम्हालाही माहीत आहे. त्याच्यानंतर माझ्या पहिल्या लोकसभेला सुद्धा त्यांनी खूप विरोध केला.
अगेन्स्ट काम केलं. नंतर इथे सुद्धा त्या ठिकाणी आता यावेळी सुद्धा अगेन्स्ट काम केलं आणि परत म्हटलंय की मी मुंबईला 32 लीड मिळवून दिली. मग असं असताना सुद्धा मी या ठिकाणी सांगेन की तरीही त्या ठिकाणी आमच्या एका नेत्याने त्या ठिकाणी त्याला आणलं आणि तिकीट मिळवून दिलं. हरकत नाही. आता एकदा तिकीट माझी मी कसं आहे माहिती आहे का, मी शिवसेना प्रमुख आणि बाळासाहेब ठाकरेंना कठोर शिवसैनिक आहे. ज्या वेळेस शिवसेना प्रमुखांनी काय आदेश दिला तो आदेश पाळायचं काम आम्ही करतो. आज उद्धव साहेबांचा तो आदेश आला तो आम्ही पाळतो. पक्षाने जे निर्णय दिला तो आम्ही पाळतो म्हणून आम्ही काम केलं. आता मला सांगा की आता माझा त्याचा काही संबंधच नाही. तो त्याचा पराभव झाल्यानंतर तो दिसला पण नाही, कुठे नव्हता, पण कुठेच दिसला नाही आणि तो संबंधच नाही. परवा दिवशी आमच्या एका पश्चिमच्या बैठकीला तो त्या ठिकाणी दिसला फक्त, पण त्याच्या आधी सगळे काही मोठे मोठ्यांचे फोटो, जाहिराती जर पाहिले तर त्याचा एकट्याचा बाकीच्या इतरांचा फोटो होता. ते त्यांच्या विरोधात होते. ते आता पालकमंत्री झाले, त्यांच्या बरोबरचा फोटो पण आहे. आणि मग अशा पद्धतीने जर पाहिलं तर फक्त येऊन शिवसेना खराब करण्याचं, शिवसेना डिस्टर्ब करण्याचं काम ह्या व्यक्तींनी केलं कोणाच्या सांगण्यावर. या ठिकाणी सांगेल की असे लोक त्या ठिकाणी येतात आणि संघटना खराब करून जातात, बिघडवतात. वाळूज MIDCतील वडगाव कोलाटी येथील छत्रपती नगरमध्ये घरगुती वादातून पतीने पत्नीचा कैचीने गळा चिरलाय. सुदैवाने पत्नी वाचली असून तिच्यावरती बजाज नगरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाळूज औद्योगिक वसाहतीतील वडगाव कोल्हाटी येथे हृदयद्रावक घटना घडली असून घरगुती वादातून पतीने पत्नीचा कैचीने गळा चिरल्याची घटना उघडकीस आली आहे. कोमल खैरे, अंदाजे वय 35 वर्ष, असं गंभीर जखमी पत्नीचं नाव आहे. हा प्रकार आज 2 एप्रिलला सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडलाय. घरगुती वादातून पतीने पत्नीचा कैचीने गळा चिरला. रागाच्या भरात त्याने तिच्यावर कैचीने वार केले. यात ती रक्तबंबाळ झाली आहे. तिला तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. तिच्यावरती बजाज नगरातील खासगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सध्या डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलंय. या हल्ल्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांनी तपास सुरू केलाय. स्थानिक रहिवाशांनी या घटनेची माहिती वाळूज MIDC पोलिसांना दिली. सध्या आरोपी पतीचा शोध घेतला जातोय. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील सुमंत टाकसाळ यांच्या स्टेशनरी दुकानीला मंगळवारी 1 एप्रिल सायंकाळी 5:30च्या सुमारास भीषण आग लागली. आगीत लाखो रुपयांचं साहित्य जळून खाक झालंय. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाहीये. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. गंगापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील अत्यंत वर्दळीच्या परिसरात असलेल्या अनवर बाबू बागवान यांच्या फळाच्या गोडाऊनला 5 वाजता अचानक आग लागली. ही आग माहेश्वरी नॉनवेल्टी पर्यंत आली. बाजूला असलेल्या नवनाथ हॉटेलमधील साहित्य नागरिकांनी बाहेर काढले, त्यामुळे हॉटेलचं नुकसान टळले. गंगापूर नगर परिषदची अग्निशामक गाडी उशिरा पोहोचली. त्यानंतर आग आटोक्यात आली. दुकानाला भीषण आग लागल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय. या घटनेत सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसून आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाहीये. 10 दिवसातील ही दुसरी आगीची मोठी घटना आहे. या घटनेमुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे न्यायालयासमोर वैजापूरकडून शहरात येणारी वाहतूक एका बाजूला वळवण्यात आल्याने गर्दीमुळे वाहतूक कोंडी झाली होती. त्यात मदतीऐवजी अनेक जण मोबाईलमध्ये आगीचं चित्रण करत असताना दुर्दैवाने दिसून आलंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल, असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या.
शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली। नमस्कार, मी पूजा दातार। मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली। सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं। रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे। तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या। एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं। मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष। नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं। तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला। आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत। तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो। स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात। माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते। तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो। त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो। घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे। मस्त मास्क पहना रे तूने। थैंक यू सर। वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर। रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर। एक और है क्या? है ना सर, देना। बहुत मस्त लगे आपको। ये ना सर। सर ए ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर। हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है। ओके सर। ये ले। चल हम ये भी ऑनलाइन भर दे। हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे। ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत। आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र। ग्रामीण भागातील नागरिकांना आपल्या तक्रारी गाऱ्हाणे मांडण्यासाठी थेट जिल्हाधिकारी कार्यालयात यावं लागू नये यासाठी जिल्हाधिकारी तहसीलदारांच्या दारी हा उपक्रम राबवण्यात आलाय। या उपक्रमाची मंगळवारी 1 एप्रिल रोजी सुरुवात झाली आहे। उपक्रमाद्वारे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी 40हून अधिक नागरिकांचं म्हणणं ऐकलंय। त्यातील 7 जणांच्या तक्रारींवरती जागीच निकाल देण्यात आलाय। सदर उपक्रमात जिल्हाधिकारी कार्यालयातून स्वतः जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण फुलारी, उपजिल्हाधिकारी एकनाथ बंगाळे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगीता राठोड सहभागी झाले। सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, तहसील कार्यालयात आलेले अभ्यागत, तक्रारदार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी होते। नागरिकांनी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधण्याचा अनुभव या उपक्रमाच्या माध्यमातून घेतला। मंगळवारी एकूण 40 तक्रारींपैकी 7 तक्रारींच्या जागेवरच निकाल देण्यात आला। ग्रामीण भागामध्ये स्मशानभूमीची जागा, जमीन मोजणी, अतिक्रमण, 7/12 नोंद, अतिवृष्टीचं अनुदान अप्राप्त, संत सेवालाल बंजारा तांडा सुधार योजना, कुळ कायद्यातील जमीन विक्रीबाबतची परवानगी, संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान वेळेत अनुदान मिळण्याची मागणी, वारसा हक्क प्रमाणपत्र, शिवार रस्ता तयार करून मिळण्यासंदर्भातील तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्याकडे मांडल्या। या तक्रारींचं निराकरण करण्याबाबत संबंधित तहसीलदार व कर्मचाऱ्यांना जिल्हाधिकारी स्वामी यांनी मार्गदर्शन केलं। उपक्रमामध्ये सोयगाव तालुक्यातील संदीप इंगळे, सिल्लोड येथील भोसले, फुलंब्री तालुक्यातील प्रभाकर राठोड, काशीनाथ गुंजाळ, वैजापूर तालुक्यातील चिकटगाव येथील बबनबाई सोरसे, गणेश हिवाळे, छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील रमेश पवार, पैठण तालुक्यातील गाडेकर अशा 40 तक्रारदारांनी आपलं म्हणणं जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्यासमोर मांडलं।
दर सोमवार आणि गुरुवार या 2 दिवस हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. नागरिकांना दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी हा उपक्रम राबवला असून याची अंमलबजावणी जिल्ह्यात प्रभावीपणे करण्यात येत आहे. यामध्ये होणाऱ्या तक्रारी नोंद प्रत्येक तहसीलमध्ये करण्यात येणार असून यांचा आढावा वेळोवेळी घेण्यात येणार आहे. रजिस्टरमध्ये केलेल्या नोंदीची तपासणी संबंधित भेटीच्या वेळी अपर जिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे, जेणेकरून संबंधित तक्रारीच्या अनुषंगाने केलेल्या कारवाईबाबत आढावा घेतला जाणार आहे. नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणं आवश्यक असून ती वेळेत करावी व आपले अर्ज निकाली काढण्यासाठी संबंधित यंत्रणेलाही सहकार्य करावं, असं आवाहनही जिल्हाधिकारी स्वामी यांनी नागरिकांशी संवाद साधताना केलं आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळसूत्र चोर पुन्हा उतरले आहेत. अवघ्या 1.5 तासात 2 महिलांचं मंगळसूत्र हिसकावून त्यांनी दुचाकीवरून धूम ठोकली आहे. पुंडलिकनगर आणि उस्मानपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत या घटना घडल्या आहेत. दोन्ही घटनांमध्ये एकूण 42 ग्रॅम सोनं चोरीला गेलंय. गजानन कॉलनीतील अरुणा सतीश जोशी वय 56 वर्ष या सोमवारी सायंकाळी 6:30च्या सुमारास नेहमीप्रमाणे गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन पायी घराकडे निघाल्या. समोरून दोघे दुचाकीवरून आले. मागे बसलेल्या पिवळ्या शर्ट घातलेल्या तरुणाने अरुणा यांच्या गळ्यातील 32 ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावली. अरुणा यांनी प्रसंगावधान राखत पोत हाताने धरली. त्यामुळे तुटलेली 17 ग्रॅमची पोत घेऊन हे चोरटे दुचाकीवरून सूतगिरणी चौकाच्या दिशेने पसार झाले. पुंडलिकनगर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केलाय. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अर्जुन राऊत करतायत. उस्मानपुऱ्यातील ज्योतिनगरात राहणाऱ्या मनीषा विठ्ठल दिघे वय 53 वर्ष यांचे पती हायकोर्टातील वकील आहेत. सोमवारी रात्री 8च्या सुमारास त्या विश्वरूप हॉलच्या दिशेने जात होत्या. डॉक्टर नांदेडकर यांच्या दवाखान्यासमोर अचानक दुचाकीवरती दोघे जण आले. मागे बसलेल्याने मनीषा यांच्या गळ्यातील 2.5 तोळ्यांची सोन्याची चेन हिसकावून पोबारा केला. घाबरलेल्या मनीषा यांनी आरडाओरड केली. पतीला कॉल करून माहिती दिली आणि चोरट्यांविरुद्ध उस्मानपुरा पोलिसांमध्ये गुन्हा देखील दाखल केलाय. छत्रपती संभाजीनगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये मंगळवारी 1 एप्रिल सायंकाळी आणि आज 2 एप्रिलला पहाटे अवकाळी पाऊस झालाय. शहर विजांच्या कडकडाटाने दणाणून गेलाय. पहाटेच्या इतक्या जोरात वीज कडाडली की अवघे पिसादेवी परिसर झोपेतून जागी झालं होतं. दरम्यान पावसामुळे काढणीसाठी आलेलं पीक, उन्हाळी मका, वैरण झाकण्यासाठी शेतकऱ्यांची त्रेधा उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर शहरात सायंकाळी अर्धा आणि पहाटे दिवस उजाडण्या अगोदर पावसाने काही प्रमाणात हजेरी लावली. जोर नसला तरी पावसामुळे उकाड्यातून सुटका होण्यास मदत झाली आहे. पडेगाव, गारखेडा, सातारा, चिकलठाणा, भाऊसिंगपुरा, हर्सूल, जुना मोढा, सिडको N2, हडको, टीबी सेंटर, पिसादेवी, पारगावकर नगर आदी भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. फुलंब्री तालुक्यातील बोरगाव अर्ज, पैठण तालुक्यातील ढोरकीन, दावरवाडी, बिडकीन, खुलताबाद तालुक्यातील गदाना, खाडी पिंपळगाव, लोणी गोळेगाव, घोडेगाव, तिसगाव, कन्नड शहर, सिल्लोड शहरासह तालुक्यातील भवन, लिहाखेडी, सारोळा, पालोद, गोळेगाव, अजिंठा, वैजापूर तालुक्यातील शिऊर शिवारामध्ये वादळी वाऱ्यांसह अवकाळी पाऊस झाल्याने त्या भागातील वार्ताहरांनी कळवलंय. दरम्यान सिल्लोड तालुक्यातील सारोळा येथे मंगळवारी पहाटे 2दा वीज कोसळून अमोल गंगाधर गवळी यांची म्हैस ठार झाली आहे. पावसामुळे कांदा सीड्स, गहू व आंब्याचे नुकसान होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढचे 3 ते 4 दिवस अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पावसासह गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलाय. खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलंय की उत्तरेतून शीत वारे येत आहेत. अरबी समुद्र, बंगालच्या उपसागरातून बाष्पयुक्त वारे येत असल्याने वाऱ्यांच्या संगमामुळे ढगांची निर्मिती झाली आहे. दक्षिण भारतापर्यंत कमी दाबाचा पट्टा पसरला असून 2 दिवस दुपारी 4 नंतर पाऊस व गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. औरंगजेब विरोधात शहरभर पोस्टरबाजी करण्यात आली आहे. औरंगजेबाच्या वादात मनसेनेही आता उडी घेतली असल्याने सदर विषय पुन्हा एकदा चव्हाट्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक भूमिका घेत औरंगजेब विरोधात शहरभर पोस्टरबाजी केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचा उल्लेख करत आम्हाला संपवायला आलेला औरंगजेब इथेच गाडला गेला असं विधान केलं होतं. त्यावर आधारित मजकूर असलेली पोस्टर्स मनसेने शहरभरात मोठ्या प्रमाणात लावली आहेत. या पोस्टरवर देखील तसाच मजकूर शहरभर लावलेला आपल्याला दिसतोय. मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांचे नाव या पोस्टर्सच्या खाली लावण्यात आलं आहे. औरंगजेबाच्या वादात मनसेनेही आता उडी घेतली आहे. दरम्यान मागील 2 दिवसांमध्ये खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला 7,000 पर्यटकांनी भेट दिली आहे.
शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. खैरेंवरती नाराजी व्यक्त करत राजू शिंदेंची ठाकरे गटाला सोडचिठ्ठी. तिसरा उमेदवारही उद्धव ठाकरेंना सोडून गेलाय. राजकारणात पुन्हा एकदा खळबळ. तर छत्रपती संभाजीनगरात अवकाळी पाऊस. विजांच्या कडकडाटाने शहर दणाणलं. आज उद्याही पावसासह गारपिटीची दाट शक्यता. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज. उन्हाळ्यात घामोळ्यांमुळे त्रासले आहात, गरमी सहन होत नाही. आता उन्हाळ्यातही हिवाळ्यासारखी थंडी अनुभवायची आहे, तर वापरा फक्त रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक, जो देतो ताज्या लॅव्हेंडरच्या सुगंधासह घामोळ्यांपासून त्वरित आराम. संपूर्ण कुटुंबासाठी उपयुक्त, फक्त 90 रुपयात उपलब्ध. उन्हाळा कितीही गरम असो, आता थंडगार आणि सुगंधी अनुभव मिळवा. रॅपल बर्फीला कूल घमोरी पावडर आयुर्वेदिक आणि प्रभावी.